नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही म्हणाल की हा आल्या म्हणजे सुरू झाल्यापासून काय हसताय? तर काय असतं की इथे आम्ही जेव्हा शूटिंग करत असतो काही काही घडत असतं, काहीतरी कोणीतरी जोक करत असतं आणि मग ते हसू चेहऱ्यावर असतं. आणि हसू चेहऱ्यावर असणं यात काही वावगं नाही, काही वाईट गोष्ट नाही. इनफॅक्ट छान हसत हसतच एखादा स्वयंपाक केला तो छान होतो. आणि मग हा छान झालेला स्वयंपाक तुम्हाला दाखवायला मजा येते. नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण करतो आहे घुगऱ्यांची उसळ. आता या घुगऱ्या म्हणजे काय सांगू का, की पहिले सुरू करू? घुगऱ्या म्हणजे कुठलंही कडधान्य जे सालासकट असतं त्याला घुगऱ्या म्हणतात. मग ते कडधान्य तुम्ही तुरीच्या घुगऱ्या म्हणू शकता, चण्याच्या घुगऱ्या म्हणू शकता. आणि याचा एक वाक्प्रचारसुद्धा आहे की यांनी पाळण्याखालच्या घुगऱ्या खाल्लेल्या आहेत. याचा अर्थ काय, हा निघाला कसा, याच्याबद्दल चर्चा नंतर करू. पण आधी या घुगऱ्या म्हणजे मी आज तुरीची हे घेतली डाळ सालासकटची, त्याला घुगरे, ती उकळून तिला फक्त मी गाळून देतो अशा पद्धतीने. हे आपण छान शिजवून घेतलं आहे, अगदी असं पूर्ण बारीकही नाही पण शिजलेला अशा पद्धतीने. खूप जास्त त्याला शिजवायचं नाही. तेल आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी फुटण्याची वाट बघणं गरजेचं आहे रे बाबा. नाही तर लगेच कमेंट येते की बाबा मोहरी न फुटता तुम्ही लगेच यामध्ये कांदे कसे काय घातले विष्णूजी. आहे बरोबर. मोहरी किंवा जिरं जर फुटलं नाही तर त्या पदार्थाला मजा येत नाही बघा. चला, मोहरी फुटली, त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, आणि लसुणाबरोबर छान थोडा लालसर झाला की बारीक चिरलेला कांदा. याबरोबर हिरवी मिरची, यामध्ये आता तिखट, हळद, धने पावडर आणि थोडीशी जिरे पावडर. या बात आहे. आणि गॅस आता थोडासा कमी करायचा आणि कमी केल्यानंतर यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकू, चवीनुसार मीठ, थोडी साखर किंवा गूळ तुम्हाला जे आवडत असेल ते. याला असंच छान ड्राय परतून घ्यायचं. साधारण हा प्रकार जो असतो ना, हा म्हणजे मला आठवतं की मुलताईला शुक्रवारी प्रसाद असायचा मंदिरात, तर तेव्हा देशी चण्यांचा असा प्रकार, घुगऱ्यांचा प्रकार करायचे. आणि नवरात्री असतं, नवरात्रीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रसाद देण्याची प्रथा होती, अजूनही काही ठिकाणी आहे. सगळ्यात शेवटी थोडासा काळा मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला आला. घुगऱ्या हा प्रसादाचा प्रकार आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं. म्हणजे रामाचं नवरात्र झालं किंवा आता हनुमान जन्मोत्सव आहे, तर त्यावेळी हा प्रसाद म्हणून गावागावात करतात. आणि आज नेमका आपण तो केलेला आहे. पाळण्याखालच्या घुगऱ्या खाल्ल्यात त्यांनी, अशी एक म्हण आहे. तर ते म्हणजे काय की त्याला खूप अनुभव आहे, तो खूप एक्सपर्ट आहे.
आता पाळण्याखाली घुगऱ्या का, की जेव्हा बाळ जन्माला येतं तर तेव्हा प्रसाद म्हणून त्याच्या पाळण्याखाली घुगऱ्या ठेवत असत, अशी कडधान्य. तर एवढा जुना त्याला अनुभव आहे, असं ती एक म्हण आहे. याच्यात काही चूक असेल तर कोणीतरी सुधारून दिली तरी चालेल, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. मला जे माहीत असतं, छान छान गोष्टी मी तुमच्याकडे पोचवत असतो. कधीतरी त्याच्यामध्ये चूक होत असेल तर त्याबद्दल क्षमा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला नमस्कार करा.